देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवा, तुम्हाला भेटायला दोघ जण आले आहेत. तुम्हाला भेटायची परवानगी पाहिजे ती असते. वाघाचा मनुष्यरूपी वाघ्या झाला तोच हा वाघ्या. सगळीकडे दैन्य निराशा आळस असताना हा वाघ्या सगळ्यांना जागवेल. त्याचं हे जागरण आता सुरू होईल आणि अनंत काळापर्यंत सुरू राहील. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य राहावे आणि त्यांचा आदराने सन्मान होत राहावा तर मला आनंद होईल. माझ्या भक्तांच्या घरात प्रतिवर्षी तो जागरण करेल आणि भक्तीचे शक्तीचे चरित्र सांगून त्यांच्यातील आशा तो जागृत ठेवेल. हा वाघ्या आणि ही मुरळी मला अत्यंत प्रिय आहे. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य राहावे आणि त्यांचा आदराने सन्मान होत राहावा तर मला आनंद होईल. म्या वाघाच्या जन्मात जंगलातून बाहेर जाऊन धनगर वस्तीवरच्या शेळ्या आणि मेंढ्या खाल्ल्या आणि देवानं माझ्यावर भंडारा टाकला आणि म्या माणसाच्या रूपात आलो. आता माझा धर्म वाग्या आणि माझं कर्म बी वाग्या. धर्मांगवेत
धर्माला जागवण्याचे, पर्यायाने माणसांना जागवण्याचे कार्य वाघ्या आणि मुरळी तुमच्या सोबत करत राहतील. देवा, वाघ्या कसा तयार झाला हे तर आपण सांगितलं, पण ही मुरळी कोण? हिचे प्रयोजन काय? मुरळीची जन्मकथा योग्य वेळी सर्वांना कळेल. खंडेरायांनी निर्माण केलेल्या वाघ्या आणि मुरळीला माझा सहष्टांग नमस्कार. आज जेजुरीत वाघ्या आणि मुरळी त्यांचे पहिले पद गातील आणि इथूनच त्यांच्या कार्याला सुरुवात होईल. वाघ्या, तुझे पात्र पुढे कर. नमो चंड मातंड तू खडगधारी खडगधारी, उभाजे जुरीला असे सौख्यकारी सौख्यकारी, करी शूर शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा, शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू. हा भंडारा अखंड तुझ्याकडनं उधळत राहू दे. सदानंदाचा सदानंदाचा. वाऱ्यानं डुलतोय शोभून दिसतो झेंडा कळसावरी, आहो झेंडा कळसावरी. अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गडजी दुरी, अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गडजी दुरी, अहो शिवशंभोन अवतार घेतला घेतला गडजी दुरी. माझा मल्हारी कोणाला पावला, साऱ्या भोळ्या ग भक्ताला पावला. संकटी धावतो भक्ताला तारतो, माझा शिव मल्हारी हा माझा शिव मल्हारी. शिवशंभोन अवतार घेतला घेतला धरतीवरी, अहो शिवशंभोन अवतार घेतला घेतला धरतीवरी. देव मल्हारी शंभोचा अवतार, भक्तासाठी देव धावतो सत्वर. भक्तासाठी अवतार घेतला यानं धरतीवरी, अहो यानं धरतीवरी. आणि शिवशंभोन अवतार घेतला घेतला धरतीवरी, आणि शिवशंभोन अवतार घेतला घेतला धरतीवरी. देव मल्हारी भक्तीचा भूकेला, ठाण देवाच गड जेजुरीला. देव मल्हारी भक्तीचा भूकेला, ठाण देवाच गड जेजुरीला. खंडेरायाची भक्ती ठेवा सदा तुम्ही अंतरी, अहो सदा तुम्ही अंतरी. अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गड जेजुरी, अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गड जेजुरी, अहो शिवशंभोन अवतार घेतला घेतला गड जेजुरी, अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गड जेजुरी, अन शिवशंभोन अवतार घेतला घेतला गड जेजुरी. किती वेळा सांगितलं होतं आजाला, बाहेर कुठे जात असेल तर मला सांगून जात जा म्हणून. एकलं जात जाऊ नकस, पर नाही ऐकलं त्यानं माझं. बोल की आजा, का नाही सांगितलंस मला तू रानात चाललायस म्हणून? अरे मी अभि आला असतो तुझ्या संग. त्या वाघानं तुझ्या झडप घालण्याआधी या रागानं त्याचा मुडताच पाडला असता बघ. हे आजा आजा, तुला काय बी होणार नाही. मी आहे की. तू
थोडी कळसवास गाड्या हो तो बारा होशील. हा मी आहे की तो बारा होशील. पाहिलं याला म्हणते डोसक. अरे रंगानं आता आज्याचा हात विश्वासानं हातात घेतलाय. आता आज्या त्याच विश्वासानं रंगाच्या हातात बानूचा हात देतोय. बघा बघा तुम्ही आता बघा. आता चलतीस का? अगं येळ काय काळ काय हे ध्यानात घे. तुझ्या डोक्यात आपलं एकच खूळ बसलंय. चल आता. नाही म्हणजे चालायचं का? अरे आज्या, अरे बाबा असं काय झालं बाबा? आज्या आज्या असं काय झालं बाबा तुला? रंगा तुला सांगितलं होतं ना आज्या बरोबर जा म्हणून. आज्या अरे मेंढर हाकायला तुझ्या घरात दुसरा कोणी बाप्या माणूस आहे का? हा अरे बाबा आडी अडचणीला एकाला दोघं असाय पाहिजे. मग म्हणून मी सांगितलं होतं रंगाला तुझ्या बरोबर घेऊन जा म्हणून. अरे बाबा तू काही बोललाच नाही. तुला सांगितलं होतं ना ह्याच्यावर ध्यान ठेव म्हणून. हा आता का बोलत नाही? गप्पा बसला. बोल की बोल की. हा माझं चुकलं. मार मला मार मार. मला मारण्यानं जर आज्याला बरं वाटत असेल तर मार. आया मला मारतो. इथं मार. बस झालं आता. अगं म्हणजे हे बघ खंडेरायांनी मला हा भंडारा दिला आहे. यो भंडारा मी बाला लावला तर तो बरा होईल. हा बानू बरं तू तर वाघाला माराय रानात गेली होतीस. वय की म्या गेले रानात आणि त्यो आला की माझ्या पुढं. म्या लय घाबरले. म्या देवाचा धावा करायला लागले आणि माझा देव खंडोबा आले. खंडोबानी वाघावर भंडारा टाकला आणि चमत्कारच झाला. त्या वाघाचा माणूस झाला. माणूस? खंडोबा त्याला म्हणले हा आता तू वाघ्या आहेस. आता तू लोकांना जागव. रातचा दिस कर आणि दिसाचा रात कर. आता आपल्याला त्याचा कंचा भी त्रास नाही हाय बघा. अगं काय सांगतेस काय बानू? ऐकावं ते नवलच आहे म्हणायचं. बरं झालं बाबा बानूच्या रूपानं आपल्याला देवच पावला म्हणायचं. वय बा ए आजा आजा हलू नकोस. अरे तुझ्या अंगात अजून पळ नाही. पडून राहा. ओय बरं बानू तुला असं कसं खंडेराय अचानक दिसलं? अरे बाबा या आज्याला बरं वाटायला लागलंय ते बघ. हे का नाही बानू? त्याचीच कृपा म्हणायची.
आता का मारतीस? आजा झालाय की बरा. आज्याची साथ सोडायची नाही. सदानंदाचा येकोड येकोड जय मल्हार. येकोड येकोड. कसला विचार करतो? इथे मी आपलं हे काय ते मी हा बोबडी वळली काय तुझी? अरे तुला काय सांगितलं वतम्या? काय बी झालं तरी, अगदी वाघ तुझ्या अंगावर धावून आला तरी तरी मुर्दा तोच पाडायचा. सांगितलं होतं का नाही? वय की म्या कुठं नाही म्हणतोय तवा. तू मुर्दा पाडायच्या खंडेरायानं वाघाचा वाग्या करून टाकला आणि तू आलेली चांगली संधी घालवून टाकली. आता निस्ता बानूकडे चोरून बघत राय. अगं पर म्या काही कमी जोर लावला होता वय. म्या जातच होतो आजा संग गस्त घालाय आणि आज रानात बी जाणार होतो त्याच्या संग, पण त्यानं मला सांगितलंच नाही. त्याला म्या काय करू? आता निस्ता बानूकडे बघत राय. हान बानूच दुसऱ्या कुणाशी तरी लगीन होताना ते बी पाहत राय. आय असं वांगाळ काय बोलतेस? मग काय करू? वाटलं होतं माझं पोरग आज्याच्या मनात भरल आणि मग आज्या संकट म्या तुझ्या लग्नाच्या गोष्टी करन. कसलं काय न कसलं काय? अगं पर अजून तसं काय संपलेलं नाही. म्हणजे सांगितलं होतंस का नाही तसंच म्या केलं. हा आणि आजा आता मला हाडतुड बी करत नाही. अगं ते एक बरं झालं बर का. इकडे आता म्या सांगते तसंच करायचं. म्हणजे बानूच तुझ्या संगत लगीन होताय का नाही बघ. आलं का ध्यानात? वय हा. म्हाळसा झोपली नाहीस ना? नाही. हा मगापासून अशी शांत शांत आहे म्हटलं झोपलीस की काय? म्हणा खंडेरायांशी तुझं बोलणं होईपर्यंत कुठे झोप लागणार आहे तुला? नाही का? काय मग झालं की नाही तुझं बोलणं खंडेरायांशी? आजच झालं माझं बोलणं. दिवसा मी त्यांचा विचार करत असताना त्यांची हाक मला ऐकू आली आणि मी आत आले आणि पाहते तर काय, दर्पणातून खंडेराय माझ्याकडे पाहून स्मित हास्य देत होते. हो का? तरी मी म्हणते आज आमची म्हाळसा अशी शांत शांत कशी? मग काय आज अगदी खूप वेळ झाला असेल नाही बोलणं? मिळालं का एकदाच बोलून समाधान? लतिका, खरं तर आज इतक्या दिवसांनी आम्ही बोललो. त्यांनी मला युद्धाबद्दल सांगितलं. अजून बरंच काही बोलायचं होतं, पण बोलणं अर्धवट सोडून ते कुठेतरी निघून गेले. बोलणं अर्धवट सोडून? हो ना. पण मग ते कोणत्या कामात होते असं म्हणाले का तुला? नाही, कामात आहे असं नाही म्हणाले. आता जावं लागेल असं म्हणाले. पण तू असं का विचारतेस? काही नाही ग, सहजच. पण म्हाळसा असं काय झालंय काय खंडेरायांना? तुला नीट भेटत नाहीत, तुझ्याशी बोलत नाहीत आणि त्यांच्याकडून इतक्यात कोणती भेट पण नाही. सगळं ठीक आहे ना? नाही
माधव शास्त्री म्हणत होते अशुभ काळ अजून संपला नाहीये ना, म्हणून विचारलं. असं काही नाहीये ग. असतील कोणत्या कामात, त्यांचं काम झालं की बोलतील ते माझ्याशी. मानस सरोवरातील खंडेरायांनी मला भेट दिलेल्या क्षणांबद्दल मी कोणालाही सांगितलेले नाही. पण लतिका म्हणते आहे तेही बरोबरच आहे. आज माझ्याशी बोलताना खरंच खंडेराय असे अचानक का निघून गेले? काय झालं असेल अचानक? कुठे गेले असतील ते?